रात्रीला काय कुणाला झालं ते काहीच नाही होऊ शकत. एक तर त्यांनी मारावं, नाही तर आपलं आहे ना काय होईन ते आलं ना सण करून घ्यावं. 50 किलोमीटर आम्हाला इथनं मुळशी मालेगावला जायला लागतं ना. याला वड्याला पाणी येतंय ते पेऊ आणि मग इष्टी 2 दिवस चालली की 3 दिवस बंद असते. मुळशी तालुका म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतो हिरवागार निसर्ग आणि हा मुळशी डॅम. पण या मुळशी डॅमच्या पलीकडे अशी काही गावं आहेत तिथे जाण्यासाठी आजही बोटीच्या वेळापत्रकानुसार आपल्याला जावं लागतं. तर आज आपण या डॉक्युमेंटरीमध्ये पाहणार आहोत त्या गावाकडच्या लोकांची काय अवस्था आहे आणि ते कोणत्या अवस्थेत जगत आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुळशीचे निसर्गरम्य वातावरण आणि मुळशी डॅम म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर निसर्ग, ट्रिप आणि फिरणं येतं. पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुळशी डॅमच्या पलीकडील काही गावांचा संघर्ष बघणार आहोत. 1920च्या दशकात या धरणाची उभारणी झाली. विजेची निर्मिती आणि पाण्याचे नियोजन या उद्देशाने बांधलेल्या या प्रकल्पामुळे मुळशीतील या भागाचे चित्र पूर्णपणे बदलले. धरणाचा मोठा फुगवटा तयार झाला आणि आजूबाजूची अनेक गावं या पाण्याच्या वेढ्यात आली. नकाशावर पाहिलं की हे धरण अतिशय भव्य दिसतं, पण या भव्यतेमागे एक भौगोलिक अडचण निर्माण झाली. पाण्याचा हा मोठा साठा एकाच भागातील 2 टोकांना एकमेकांपासून दूर करतो. तर आज आपण या गावाचं वास्तव, तेथील लोकांच्या अडचणी आणि त्यांना प्रवासासाठी करावे लागणारे कष्ट हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मुळशी धरणाच्या पायथ्याशी बसलेले माले हे गाव जर आपण मॅपमध्ये पाहिले तर आपल्याला रस्ता मार्गाने जायचं म्हटलं तर तामिनी मार्गे 72 किलोमीटर म्हणजेच जवळजवळ 2 तासाचा प्रवास करावा लागतो. आणि तेच आपण जर धरणातून बोटीने गेलो तर फक्त 1.8 किलोमीटर आणि 5 मिनिटं लागतात. आणि बोटीचा टाइम सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्यातही 4 फेऱ्या होतात. आज आपण पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तेथील ग्रामस्थांना रात्रीच्या इमर्जन्सीसाठी किंवा रात्रीच्या अर्जंट कोणाला काही झालं तर त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही याच गावचे ना? हां, मी ओढच त्याचा. म्हणजे तुमचा जन्म वगैरे सगळं इकडेच झालं? हां हां, सगळं इकडंच. आता सध्या परिस्थिती कशी इकडे गावांची? आता आहे ना इकडे रोजगार नसल्यामुळं माणूस आहे ना इकडे तिकडे आहे ना कामधंद्यासाठी जातेच ना. रोजगार नसल्यामुळे हे होतं आणि पावसावर अवलंबून राहायला लागतं. आता शेतीला काय तसं पाणी भेटत नाही. शेती इथं 2 वावरं, त्याची तिथं 2 वावरं. त्यामुळे ना एक जण कुणी आहे ना तेवढा खर्च करू शकत नाही. आणि सगळ्या मिळून एवढं आहे ना हे करायचं म्हणलं तर त्याची वावरं तिथं नाहीत, माझे नाहीत, हा विषय निघतो. हां, आता आहे ना पहिली पेरणी फेल गेली माणसाची. मग आता एक दिवस पाऊस पडला, थोडंसं उगावलं, बाकीचं गेलं फुकाट. 1918ला धरण झालं. पण आहे ना तेव्हापासून रात्रीला काय कुणाला झालं ते काहीच नाही होऊ शकत. एक तर त्यांनी मारावं, नाही तर आपलं आहे ना काय होईन ते आलं ना सण करून घ्यावं. जर ह्या धरणातून तुम्हाला पलीकडे जायचं म्हणलं हां तर 5 ते 6 किलोमीटर असेल, बरोबर? हां हेच जर ह्या धरणाच्या व्यतिरिक्त रात्रीची ही बोट वगैरे नसती, बरोबर ना? हां. मग तुम्ही कसं जाता? आणि मग ते काय तिकडचं अंतर किती? आता आहे ना तेल व्हायला एसटी सुरू झालेली, पण ते पण ह्या गावांना काय त्याचा उपयोग नाही. कारण इकडे एसटी येत नाही. लोणावळा एसटी, पण ती संध्याकाळची ती तेल व्हायला जाते, ती तिकडं राहणार. आणि ही लोणावळा येते ओढच त्यामध्ये थांबते, ती तिथं थांबणार. दुसऱ्या गावांचा काय संबंधच येत नाही. आणि काही झालं तरी ती एसटी आपण हलवायला सांगू शकत नाही. बरोबर ना? ऐन टायमाला तुम्हाला जर मध्यरात्रीचं वगैरे काय करायचं म्हणलं तर अवघड आहे, कोणाला काय झालं. अवघड आहे ते. काय मग त्यांनी सण करून घ्यायचं, नाही तर मी आलं मरण तर घ्यायचं जीवा. दुर्गम भाग आहे हा, त्यामुळं काय होतं नेता बिता येतात पण निवडणुकीच्या वेळेला
त्याच्या आधी कुठे येतात? त्याच्या आधी काय दुर्लक्षित झालेली गावं म्हणावं लागेल. दुर्लक्षितच आहे. म्हणजे जसं धरण झालं तसं आपल्या मुळशी तालुक्यातली जी इकडची गाव आहेत आणि इकडच्या गावांचा सगळी दुर्लक्षित गावं आहेत. तुटल्यागत झालं. ह्यांना काय आहे ना, जगायचं तर जागा, मारायचं तर मारा, अशातली गत आहे इथं. दुसरं काय तर शाळेचं वगैरे मुलांचं कसं काय होतं इकडे कामाचं वगैरे? शाळेचं आता कामामुळे आहे ना, आता गावात आहे ना हे तरुण वर्ग राहिलाच नाही. मग लहान मुलं पण आहे ना शिक्षणाला तिकडं आता पुण्या का मुंबईला कुठं ना, ज्याच्या पोटाला जिथं भेटेन तिथं करायला जिकडं तिकडे आहे ना जिथे जात राहिलं. मग त्यामुळं आता शाळेत तरी मुलं राहणार कुठून? एक प्रकारे अशा प्रकारे गावच उद्ध्वस्त झालं. गावच उद्ध्वस्त झाले. काही दिवसांनी गेल्यानंतर आहे ना गावातलं कोण राहणार नाही. ही पिढी संपल्यानंतर मग काय तर हातात धरा, बसा. डायरेक्ट घरपोच सुविधा. मी काय म्हणतोय, आता ही जी शाळा बंद आहे, हां मग आता इथं मुलं वगैरे किती शाळेला काय कसं काय? आसन 4 या 5 आहे ना, एवढाच पट आसन. ते पण कुठलं राहिलेलं कोण आसन एखादा अर्ध तेच. नाही तर जर खायला मिळत नसेल तर माणूस राहीन कसं? म्हणजे 4 आता ते ह्या 5 मुलांचा जमीन, पट आहे फक्त इथं. ह्या जमीन आहे ना, हां. ह्या तुम्ही जमिनी बघताय वशाट पडलाय. हां, बरोबर. इकडे काय डेव्हलप कारण आहे ना- वगैरे दिसत नाही बऱ्यापैकी. आता शेती म्हणल्यावर शेती करायला जर पाऊस नाही पडला वेळेवर आणि तेवढंच करून ना पोट भरत नाही ना. तेच बरोबर. 2 रुपये ना खर्चायला लागतात, ते कोण देणार? एवढं आहे. बाबू जिमामरगळे, राहणार बादसकोंडा. तर पहिला प्रश्न आमचा इथला की लॉन्चचा जर नसेल ना, 2 वर्ष लॉन्च तर बंदच होती. परंतु मग आम्हाला काय करायला लागायचं, इथनं खाली जर आता आमच्या इथं वयस्कर जास्त माणूस असेल तर काही गाडी करून आणल तर, नाही तर इथून जाण्याचा आम्हाला प्रयोग काहीच नाही. नाहीतर मग दुसऱ्या कोणाची गाडी करून इथनं वांद्र्याला जा, नाहीतर मग निव्याला जा. निव्याला गेल्यावर तिथं एस टी भेटणार. कमीत कमी 50 किलोमीटर लांब जायचं म्हणलं तरी पौड, मुळशी जाईल, तवा दवाखाना किंवा काही बाजार आम्हाला आणायचं म्हणलं तरी तिकडनंच बाजार काही इथं काही बाजार नाही आहे. तर अशा आम्हाला इथनं पायी जायचं म्हणलं तरी 5 वाजता निघाल तर कमीत कमी कोंढरेपर्यंत जाता आता आम्हाला 8-9 वाजते चालत जायला. बरं तिकडनं यायचं म्हणलं संध्याकाळी तरी तिथं कोंढरे उतरलं, अंकुश कोंढरे उतरलं तरी आपल्याला यायला इथं कमीत कमी आम्हाला रात्रीचे 8-9 वाजतात यायला. लॉन्च बंद असलो तरी आता लॉन्च चालू झाली म्हणजे आता इथं झालं कमीत कमी आता मग 5-6 महिने 2-4 महिने झालं. मार्ग काय येतं गाडी करून का किंवा गाडी टेम्पो बोलवून तेव्हा माग कोण आपल्या इथं आजारी कोण झालं कोण इथं आपल्या इथे कोणतरी आजारी झालं मालेतनं टेम्पो बोलावला. हां, मालेतनं टेम्पो बोलावला तेव्हा तो टेम्पो कोण इथनं ते माणूस मोठेला नेला. त्याशिवाय पर्याय दुसरा काही नाही. बाबा जे सांगतायत मालेगाव, ते मालेगाव साधारणतः इथून वेड्यावरती गेलं तर 40 ते 50 किलोमीटर आहे आणि लॉन्चनी गेलं तर तेच गाव आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटर आहे. 1 दीड. म्हणजे या माणसांचं जे डेस्टिनेशन आहे ते फक्त 1 ते 1.5 किलोमीटर आहे. पण तेच जर लॉन्च नसेल तर तेच त्यांना 40 ते 50 किलोमीटर पूर्ण वेडा मारून जावं लागतो, प्रवास करावा लागतो. आणि या ठिकाणी स्थानिक लेवलला कोणत्याही प्रकारची वाहनाची तर सोय नाहीच आहे आणि रस्त्यावरती लाईट नाही, अनेक प्रकारच्या गैरसोयी. सकाळी 8, 8:15 जाते त्यांचं पलीकडे. परत पलीकडे गेल्यानंतर 11 वाजता परत ते रिटर्न येते. रिटर्न येऊन परत जाते म्हणजे मग परत 2ला येते. 2ला दुपारी येते ती परत लेट जाते, परत रिटर्न जाते माणसं घेऊन. संध्याकाळी लास्ट 5ला आहे. आधीमध्ये काही झालं तरी लांच नाही. 5च्या नंतर संध्याकाळी 5 नंतर जर तुम्हाला जायचं म्हणलं तर नाही, मग पर्याय लांच नाही, मग वरनं जायचं. रोडनी जायचं म्हणलं तर साधारणतः किती किलोमीटर जावं लागतं? हेच ना, मग आता 50 किलोमीटर आम्हाला इथनं मुळशीला जावं, मालेगावला जायला लागतं ना. मग गाडी केल्या घरी इथनं चालत कसं जाणार वरनं? आता इथनं वांद्र्या पिंपरी त्या मार्गी वरनं निवा मार्गी तिकडनं पळसं गोंदवडी डायरेक्ट मालेगाव खाली मुळशी. म्हणजे लयच बेकारी आहे. हां, इथं ह्या आमची 2-4 गाव आहेत ना, कमीत कमी वडगाव पंचायत ही 7 गाव. आता वडगावचे त्यांना आहेत तिकडे निघायला जायला जरा जवळ आहे. आणि आता काही लोकांच्याकडे आहेत गाड्या,
पण आता ही घरी माणसं इथं काय म्हातारी माणसंच येते, दुसरं कोण जास्त माणूस इथं नाही. केव्हा तरी पोरं येतात आपली का गाथाला येणार किंवा काही कामाधंद्याला येणार. नाहीतर म्हणजे म्हाताऱ्या माणसांना त्यांना आहे सोय, पण आम्हाला सोय नाही. लहानचं नसेल तर आम्हाला सोय नाही. लहानचं आहे तर आपलं इथं जातो आम्ही आपलं मधनं पायी. पाणी आता ह्याला पाणी सुद्धा नाही. आता पाणी आहे, टाकी एवढी मोठी आहे तुम्हाला दिसतंय. मग ते जाऊन नळ चालू करून बघा बरं त्याला पाणी आहे का. पाणी नाही. आता आम्हाला धरण कुठं गेलं. आता ते मुळशीला पोचन पाणी, तिथं पाण्याला जायचं. आता मग याला वड्याला पाणी येतं ते पिऊ. पाणी जर नसलं की मग ते पाणी प्यायचं आम्हाला. आणि मग इष्टी आता अजून 2 दिवस चालली की 3 दिवस बंद असते. मग आम्हाला इथं लांचीला आम्ही जायला जवळजवळ कोडा की पहा तसं आम्ही चालतो. आणि मग तेव्हा आम्ही लांचीला तर रविवारी शनिवारी एकच टाईम असते, रविवारी नसते. गाडीचा प्रवास नाही इथं काय. इथं एखाद्याची टोयलर जर असली तर गाडीचा आम्हाला एखाद बारी घेऊन लांचीवर सोडतो. इथून 5 किलोमीटर, त्याला 150 रुपये पौडला द्यायला लागतात. गेल्यावर 2000 रुपये हे घेतात. ते गाडीचं भाडं द्यायला लागतं आम्हाला. हा, पौडला इथून दवाखान्यात. पौडला हे मुळशीला जायला. मग ते आम्हाला 2000 रुपयाचा धंदा सुद्धा नाही. एक मजुरी करतो तर ते मजुरी वारेच खाण्यावारेच जातं आमचं. गाडी नाही का, घोडा नाही का, काय नाही. हे तर लांचीचं कसं काय इथून जायचं इथून इथं लांचीला आहे लांचीला तर चालत आता जायचं. आमच्या आमदार साहेबांनी शरद भाऊ ढमाल यांनी त्यांनी लांची चालू करून दिली तिथं. पण त्याला यायला इथून 5 किलोमीटर आम्हाला चालत जायला लागतंय. तेव्हा आम्ही मुळशीला तेव्हा आम्ही जातो. मुळशीत जातो, तेव्हा दवाखाना आम्हाला. आणि जर तीच लांच जर नसेल तर तुम्हाला कसं जायला मग मग भाड्याची गाडी त्याला किती पैसे द्यावे? इथून पौडला जायला 3000 रुपये लागतात. पौडला 3000 येतं, भाडं मुळशीला घेतो. 2000. मग कसं आम्ही कशाच्या जीवावर जगायचं इथे आड मार्गात. आम्ही कशाच्या जीवावर जगायचं. मजुरी नाही, काय नाही, काय नाही. कधीतरी बोलवतात, कधीतरी एखाद बारी गेलं तर ते 2 दिवस काम करायचं. तेव्हा ते बाबा हे तुझं 200 का 300 आता का 500 कामावर रुपये आहे ते कंपनीमध्ये मजुरी. जातात तर महिन्यावर पगार. मग महिन्याने पगार भेटल्यावर आम्ही खायचं काय आहे. त्याच्यामुळं आम्ही देशावर जातो, धंदा करतो, ते उचली घेतो आम्ही. दादा, इथं जर दवाखान्यात जर एखादा माणूस आजारी पडला तर त्याची काय कायच नाही, काहीच कायच नाही. नाही. जास्तवर तो मरून जातो माणूस. काय इथं सोय बी काही नाही. गाडीला इथून 2000 पौड रुपये मुळशी असलं घरी तर- काही सोय नाही. आणि आमच्याकडे गाड्या बी नसतात. 3-3 हजार रुपये भाडं द्यायला लागतं एका गाडीला. मग आम्ही आणायचं पैसे ते दवाखान्याला खर्चायचं की ते आजारी माणूस आहे त्याला खर्चायचं, ते सांगा कसं करायचं ते. काय करायचं आहे. मग आम्ही असंच मरायचं. असं जर आजारी पडलं की मग मरून जायचं. ते पैसे नसल्यावर मग काय करायचं. आम्ही आड मार्गात आहे म्हणून आम्हाला काम धंद्याचं काहीच नाही. इकडे अशी सोयीच आहे, हायवे रोड आहे, तिकडे लोकांना भेटते, तिकडे करतात. आता हे बघा आमच्या झोपड्या हे अशा, कसं आम्ही ह्याच्यात राहणार. जर चक्रीवादळ आलं तर हे तर पडलं होतं, फार फुटून तुटून गेलं होतं. आम्ही पदरच्या पैशाने तयार केले. काम करून आम्ही परत हे जुनी पाणी अशी आणून त्याच्यावर टाकले ते पत्र बित्र असं. म्हणजे कसं हे आम्ही सगळी जगायचं इथं. झाडं बिडं इकडून होती सगळी मोडून तोडून सगळी गेली. आमचं काय हे आम्हाला. आणि हे कोण आलं काय इथं काय म्हणतो, इथं थांबायचं नाही, हे तो निघून जायचं, आमच्या कामाला येत नाही काय नाही असं बोलतात. आपले फक्त आमदार काका आहे म्हणून साठी आम्हाला हे इथं ते जागा ठेवले. ही कंपनीची जागा आहे, टाटाची जागा आहे, ही मालकी हक्क नाही, इथं काय नाही. मग इथं तुम्हाला जर उद्या टाटावाले आले तर तुम्हाला इथं उठून जायचं म्हणलं उठून जायला ही लागेल. घर बिर सगळी ही ताटाची जागा आहे, ही आहेत ना, ही झोपडे आहेत एवढ्या ताटाच्या जागात आहे.
माझं नाव बेबी आहे, काळू जाधव, आणि वांद्रे गावात राहतोय आम्ही. 4 मुलं आहेत मला, आणि माझं मालक वारल्यात. कमवा 5 वर्षे झाल्यात. ही माझ्या पोटात होती तेव्हा झालं ते अपघात. तर आता कमवायला कोण नाही, मी कामाला जाते तेव्हा माझ्या पोरांना खायला घालते. मदतीला कोण नाही इथं. जमीन बिमीन काय नाही, शेती नाही, काय नाही. नसती मंजुरी करायची आखे दिवस.